नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये घर वापसी झाली आहे असं ठामपणे सांगणारे मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे आता पुरते गोंधळलेले असल्याचं बोलले जात आहे। एकनाथ खडसे हे त्यांच्या विरोधाच्या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचं दिसत आहे। एका वेळी भाजपामध्ये वजनदार नेते म्हणून गणती असलेले 72 वर्षीय नाथाभाऊ आता आरोग्याच्या विविध समस्या आणि चौकशीच्या फेऱ्यामुळे बेजार झाले आहेत। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस की भाजप अशा द्विधा मनस्थितीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। भाजपाने प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली नसल्यानं आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं राहणार अशी भूमिका विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केली। मात्र दोन दगडावर पाय ठेवलेल्या खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधूनच आता तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता मानली जाते। माजी मंत्री सतीश पाटील यांनी खडसेंना थेट निष्ठा सिद्ध करण्याचं चॅलेंज दिले। भाजप प्रवेशाला विरोध होत असल्यामुळे झालेल्या नाथाभाऊंनी आपल्या अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत असं म्हणत भाजपाला इशारा दिला होता। मात्र या इशारालाही भाजपाच्या कोणत्याच नेत्यांनी गांभीर्याने घेतलं नाही। त्यामुळे संतापलेले खडसे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा आपला मूळ पक्ष समजवण्याची भाषा बोलू लागले आहे। पण त्यांना पक्षातून विरोध होण्याची दाट शक्यता आहे। तर सतीश पाटील यांनी एकनाथ खडसे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तर भाजपाचे काही नेते आपले राजकारण संपवण्याचा प्रयत्न करतील असा आरोप देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता तेव्हा केला होता। तर लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी थेट दिल्लीत अमित शहा, JP नड्डा यांच्यासोबतचा फोटो व्हायरल केला। आपण पुन्हा घर वापसी संकेत दिला होता तशी चर्चाही काही महिन्यापूर्वी झाली होती। नाथाभाऊंनी त्यांना दुजोरा दिला। राष्ट्रवादी अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपामध्ये प्रवेश झाला, मात्र त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही असं देखील त्यांनी नुकतेच सांगितले होते। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।